जान्हवी, माझ्याकडनं बऱ्याचदा ऐकलंय त्यांनी तुमचं नाव, म्हणून माहिती आहे त्यांना. मी मी निघते. नाही, आता तुम्ही काय म्हणत होता तुमच्या बाबांबद्दल काहीतरी? नाही, काही नाही. ऍक्च्युली माझे बाबा घरी आले नव्हते, म्हणून जरा काळजी वाटत होती. पण आता आलेत ते घरी. मी मी निघू, मला जरा घाई आहे. हा, मी सोडू तुम्हाला घरी? अहो नाही, नको, खरंच मी जाईन. येऊ दे त्याला. उशीर झालाय, पाऊस पडेलचं वाटतंय. एकटी नको जाऊस. अहो, हे जर मला सोडायला आले तर तुम्हालाही उशीर होईल ना. नाही, माझ्याकडे दुसरी गाडी आहे आणि ड्रायव्हरही आहे. मी जाईन. येऊ दे त्याला. या ना प्लीज. नीट जा. मला ना खूप खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. खरंच. आईजी, मी येतो. या. इतकं सगळं ऐकतोस माझं? मग आता लवकरात लवकर माझ्या सुनेला घरीही आण. आयुष्यात बाकी काही काही मागणार नाही तुझ्याकडे. थँक्यू सो मच. मी येते. चला. एक मिनिट. अहो, मी जाईन ना. इथून जवळ आहे घर माझं. मी तुम्हाला घरापर्यंत सोडणार आहे. मी असंच मध्ये सोडणार नाही. तुम्ही ऑलरेडी इथपर्यंत आलात. मी खरंच जाईन. अहो, मी माझ्यासाठी येतोय असं समजा. चला.
तू ताईला फोन का केला साई? तुला मला नाही फोन करता येत? मी तुलाच फोन करत होते. तिनेच मला सांगितलं पिंट्याला सांगू नकोस, कारण नवीन नोकरी आहे, त्याला वेळ नाही मिळायचा म्हणून. हा ग, मग थोडं थांबायचंच ना. एवढी घायकू तिला का आली होतीस? अरे तू अरे तिची अवस्था माहितीये ना तुला. माहिती आहे ओके. अरे पण मी सांगत होते ना, आणि मला काही काळजी वाटत नव्हती का? मी आईच आहे ना तुमची, अगं का हो. कोणी दुष्ट बाई आहे? बाबा, कुठे गेला होतात तुम्ही? अजिबात परत असं करणार नाही. तुम्ही मला किती काळजी वाटत होती माहितीये. वेडाबाई अगं रडतेस का? आणि घाबरायला काय झालं? मी कुठे जाणार तुला सोडून? तुझ्या आणि पिंट्यामध्ये जीव अडकलाय ना माझा. फोन कुठे होता मग तुमचा? का बंद ठेवला? अगं बंद नव्हता केला बाळा, ते बॅटरी डाऊन झाली, कळली नाही मला. बाबा, अरे या बसा ना, तुम्ही उभे का? नाही मी ठीक आहे. अरे पिंट्या, जा आतून दुसरी खुर्ची आणून दे. बसा बसा. अहो नाही, खरंच मी ठीक आहे इथे. बाबा, यांनीच आणलं मला इथे. तुम्हाला विघ्नेश्वराच्या मंदिरात शोधायला गेले होते ना, तिथे हे भेटले मला. चला, देव करतो ते चांगल्यासाठीच. तू चहा ठेवतेस जरा. आणि कोणी जेवल्याशिवाय जायचं नाहीये बरं का? मनीष, तू सुद्धा. नाही काका, मी घरी जातो जेवायला. मलाही नाही जमणार आता. मलाही घरी जावं लागेल. थांबा ना. म्हणजे तुम्ही जेवूनच जा ना दोघंही. नाही, खरंच नको. घरी जेवायला थांबतात सगळे. चहा तरी घ्या. नाही, खरंच नको आता. आता काहीच नको. मी नंतर येईन ना निवांत. आता येतो. पण नक्की या. चला. अहो काही गरज नाही, मी जाईन ना. अहो नाही, दारापर्यंत येतो सोडायला तुम्हाला. चला. अगो माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. म्हणजे जान्हवी अचानक भेटावी असं वाटत होतं, पण अशी भेटेल असं वाटलंच नव्हतं. त्यामुळे थोडा वेळ मी तिच्याकडे बघतच बसले. हो ना आई, बघितलं, सगळ्यांचंच असं होतं, माझ्या एकटीच नाही काही. पण मग तुमचं बोलणं झालं तिच्याशी? हो, म्हणजे श्रीनी ओळख करून दिली ना, ही माझी आजी म्हणून. लगेच पाया पडली हो पोर. तुम्ही म्हणता ते खरंय, परक्याशी सुद्धा खूप गोड वागते ती. आई एक सांगू का, ती सगळ्यांशी छान वागते, यात काही शंकाच नाही. पण मला असं आतून वाटतंय की आपल्याबद्दल तिला परकेपणा वाटतच नसेल. म्हणजे कदाचित आपल्याबद्दल तिला फार आपलेपणाच वाटत असेल, नाही का? तसंही असेल कदाचित. पण देवानं माझी इच्छा मात्र पूर्ण केली. आता जान्हवी अशीच अचानक आपल्या घरी पण येऊ दे. हो. अरे श्री, आलास? अरे श्री, कशी आहे रे जान्हवी? श्री, कसे आहेत तिचे बाबा? बरी आहे ना त्यांची तब्येत? बरी आहे ना त्यांची तब्येत? काही प्रॉब्लेम झाला होता का रे? अगं नाही, काही प्रॉब्लेम नव्हता झाला. बरे आहेत तिचे बाबा.
आणि जान्हवी बरी आहे. पण काय झालं, काय होतं? अगं तिच्या बाबांना थोडासा कंटाळा आला होता म्हणून पाय मोकळे करायला ते बाहेर गेले होते. सहसा जात नाहीत ते असे कधी, पण आज नेमके गेले तर त्यांच्या फोनची बॅटरी गेली, त्यामुळे जरासं टेन्शन आलं होतं, बाकी काही नाही. पण मग आता सगळं ठीक आहे ना? आता सगळं ठीक आहे ना? होय होय, मी तिला तिच्या बाबांच्या घरी सोडून आलोय. आता जेवायला बसूया का? थांबला असाल ना माझ्यासाठी? श्री, काही नाही, आता बोलताना तू पटकन जान्हवीच्या बाबांच्या घरी म्हणालास, आवडलं मला खूप. अरे अर्थात ते तिच्या बाबांचंच घर आहे, तिचं खरं घर हे आहे ना. गुड गुड. असा जर कॉन्फिडंट राहिलास ना तर जान्हवीला लवकरात लवकर आपल्या घरी येण्यावाचून पर्याय शिल्लक राहणार नाही. चल. काय जेवायला? पालकाची भाजी केली आहे. आई दे ना लवकर डबा, आईने भरून ठेवला होता ना, मग तू कशाला उगाच? अरे हो आले. मला उशीर होता, लवकर दे. हे घे, दे चहा घे. अगं आई चहा नको, अगं तू चहा नको. चहा घे आधी. बस बस, चहा घे, चहा घे. अरे पिंट्या, जरा डोकं वापर ना. घरात हे दोघं नसताना मला तुझ्याशी बोलता येईल म्हणून थांबवून घेतलं तुला. अगं आई हो, पण उशीर. बरं बोल पटकन, काय बोलायचं बोल. पिंट्या, मला सांग, त्या श्रीरंगरावांशी किंवा जानूच्या सासरच्यांशी तू काही वेडवाकडं बोललायस का रे? अगं आई मी का बोलेन त्यांच्याशी वेडवाकडं? अरे तुला आठवत नाहीये का, जान्हवी आपल्या सासरच्यांच्या छळाला कंटाळून असं करतेय असं आपण बोललो होतो, आठवत नाहीये का तुला? आई हे बघ, मला काही आठवत नाही, मला उशीर झाला, मी निघू का प्लीज? म्हणजे 2 BHK आता स्वप्नातच राहणार असं वाटायला लागलंय. इतके प्रयत्न करूनही हाताला काही यश येईल असं वाटत नाही वो. आणि त्या गोखल्यांशीच संबंध ठेवायचे असतील तर त्यांना काही बोलूनही जमणार नाही. म्हणजे उगाच पाण्यात राहून माशाशी वैर कशाला? का रे हसतोयस का? पेंट्या, वारा बघून पाठ फिरवावी माणसाने. नाही, तेही जमवायला हवंच आपल्याला. जानू गेली तर गोखल्यांच्याच घरी जाईल आणि नाहीतर आपल्याच राशीला राहील जन्मभर. म्हणजे मग आपल्यालाच पोसावं लागेल तिला. अशीच लक्षणं दिसतायत. आई आधी पण सांगितलंय मी तुला, ताई इथे जन्मभर जरी राहिली ना तरी तिला मी सांभाळ. आणि प्लीज बास आता, त्या बाबतीत मी तुझं काहीच ऐकणार नाही. पिंट्या, सगळे माझंच तोंड दाबून ठेवतायत, पण मी पण गप्प बसणार नाहीये. आता ही जी चूक झालीये ना, सुधारायलाच हवीये. कमी बघ. आई श्री, चहा घेतोस का रे? नाही नको, मला एक 15-20 मिनिटात निघायचं आहे ग. आई उठू नका, उठू नका तुम्ही. आणि माझ्यासाठी तर मुळीच उठू नका. मी खूप घाणेरडं वागले हो तुमच्याशी. मला माफ करा, माझं चुकलंय. माझ्या वागण्याला माफी असू शकत नाही, पण तरी देखील तुम्ही मला माफ करा. माझी अवस्था समजून घेऊन तुम्ही मला माफ करा. चला ताई, तुम्ही उठा बरं. असं काय करताय? बस. ऐकणार. अहो, माझंच नशीब फुटकं म्हणून माझी अशी मती झाली. नाही ते बोलले मी तुम्हाला. हे बघा, तुम्ही रडू नका प्लीज. शांत व्हा. सरू, पाणी आण आणि चहा पण टाक. जरा आलं घाला. आलं पण.
जावई बापू, मला माफ करा तुम्ही. अहो जान्हवीच्या आजारपणाचं इतकं दडपण आलंय ना मला की माझं ना, मी कोणाला काय बोलेन ना त्याचा काही नेमच नाही हो. आणि खरं सांगू का, मला ना नंतर आठवतही नाही की मी कोणाला काय बोलले ते. आणि आई, आमचं मनस्वास्थ्य बिघडलंय हो. सगळ्या गोष्टींचा सरासर विचार केला ना तेव्हा आता मला पटतंय की ह्यात कुणाचाही दोष नाहीये. आणि दोष असलाच ना तर तो फक्त नशिबाचा आहे. घ्या चहा घ्या. आधी तुम्ही माफ केलं म्हणा. मी तुम्हाला दारात उभं केलं आणि तुम्ही मात्र माझा असा पाहुणचार करताय. नाही नाही, तुम्ही माफ केल्याशिवाय या घरात मला पाणी पिणंही अवघड आहे. कलाताई, हे सुसंस्कृत माणसांचं घर आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाचं आदरातिथ्य तितक्याच प्रेमानं होतं. तुम्ही तर आमच्या बहीणबाई आहात. तुमच्या मुलीनं या घराला खूप आनंद दिला, तेव्हा तुमचा पाहुणचार या घराच्या रीतीला धरूनच होईल. काहीही झालं तरी राहता राहिला प्रश्न माफ करण्याचा. आम्ही तुमची अवस्था समजू शकतो, पण क्षणिक रागामुळे आयुष्यभराची नाती मोडायला नकोत असं आम्हाला वाटतं. माफ करणं ही औपचारिकता आपल्या नात्यात आणायला नकोय. आणि या उपरही तुम्हाला ऐकायचंच असेल तर आम्ही तुम्हाला माफ केलंय. श्री, तुला जे काय बोलायचं ते आत्ताच बोल. यापुढे हा विषय आपल्यात यायला नकोय. हे जग आईंना वाटणारी काळजी खूप साहजिक आहे आणि हे मी त्यांना ऑलरेडी सांगितलंय सुद्धा. हे बघा, तुम्ही उगाचच गिल्टी वाटून घेऊ नका. अहो, आपल्या मुलाचं नुकसान झाल्यानंतर कुठल्याही आईला त्रास होईलच. हे बघा, आम्ही सगळे समजून घेतोय. हा, तुम्ही निश्चिंत राहा. कलाताई, तुम्ही इथं आलात, आपली चूक मनापासून बोलून दाखवलीत. हा विषय आमच्यासाठी इथेच संपला. गोखल्यांच्याकडून या गोष्टीचा उल्लेखही आता होणार नाही. घ्या. ओ सासूबाई, सासूबाई, ओ सासूबाई, अहो सासूबाई, अहो काय काय चाललंय? काय किती हाका मारतोय, तुम्हाला ऐकायला येत नाही का? अहो, तुमच्या पण कानाचं ऑपरेशन करून घ्यावं लागणार आहे त्यांच्या गुडघ्यासारखं. अहो, आता सासूबाई सासूबाई म्हटल्यानंतर त्या हाका मलाच असतील, हे मला कसं काय कळणार? अहो, असं काय करताय? आता जान्हवीशी माझं लग्न झाल्यानंतर तुम्ही जानूचं तुमच्याशी लग्न होईल असं वाटत नाहीये मला. अहो काय? हे बघा, माझ्या परीने मी प्रयत्न केलेले आहे, पण ते नाही जमणार आता. तुम्ही मला शब्द दिला होता. अहो, असलं अरे रवीच्या भाषेत माझ्याशी बोलू नका, नाही तर मी. नाही, म्हणजे मला म्हणायचं की तसं आपलं ठरलं होतं. हो, आपलं ठरून उपयोग काय? ती नको का तयार व्हायला? आता ती तयारच होत नाही तर त्याला मी तरी काय करणार आहे? तुम्ही तिच्याशी बोलून बघा ना. नाहीतर मी येऊ का तिच्याशी बोलायला? म्हणजे बाबांशी, त्यांच्या पायाचं. नको नको नको, त्याच्यावरनं तर एवढं महाभारत घडलंय ना आमच्या घरात, काय सांगू तुम्हाला. आणि त्यात तुम्ही आणखीन येऊन काहीतरी विषय वाढवून भर घालू नका. आता काहीही शक्य नाहीये. मी निघते बाबा. अहो, असं काय करताय? हो, ऐका ना, हे बघा, अहो, 2 बेडरूम हॉल किचन, 3 बेडरूम हॉल किचन, टेरेस फ्लॅट. डॉक्टरराव, आता जान्हवी माझ्याशी खूप मनमोकळेपणाने बोलायला लागली. म्हणजे माझ्याशीच असं नाही, इतर सगळ्यांशी खूप फ्रँकली बोलतीये ती. म्हणजे तिला पडणारे प्रश्न, तिच्या शंका सगळं ती आता उघडपणे विचारते. यासाठीच तर मी सांगत होतो श्री, ती बरी होते असं जरी वाटत असलं तरी सुद्धा तिला थोडा वेळ द्यायला हवा, थोडं थांबायला हवं आपल्याला.
म्हणजे बघ, तिच्या स्मरणशक्तीवर जो एक पडदा आलाय तो थोडा तरी दूर व्हायला हवा. मला एक सांग श्री, ती ऑफिसला जाते, ती घरची सगळी कामं करते, पण याचा अर्थ ती 100% बरी झाली असं होत नाही ना. हा, म्हणजे तिचा आजार बरा होण्याच्या दृष्टीने ही एक चांगली प्रोसेस सुरू झाली आहे असं आपण म्हणू शकतो. डॉक्टर, अहो तुम्ही म्हणताय ते पटतंय मला, पण आता झालंय काय ना की ती जे प्रश्न विचारते ना त्या प्रश्नांना उत्तर देणं अवघड झालंय. म्हणजे समोरची माणसं सारवासारव करतायत हे हळूहळू कळायला लागलंय तिला. व्हेरी गुड, खूप चांगली लक्षण आहे ती, खूप चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. आपण एक काम करूया श्री, हे बघ, येत्या 1-2 दिवसात जान्हवी माझ्याकडे येणारच आहे. मी तिच्याबरोबर बोलतो आणि तुला फोन करतो. ओके. पण तोपर्यंत तू मात्र तिच्याबरोबर नॉर्मली वागतोयस तसंच वागत राहा. जान्हवी, आज उशीर झाला तू. कोणाची वाट पाहतेस तू?